दादा याच्यावरती जरा थोडंसं क्लॅरिफिकेशन द्या. हे गुरुतत्व म्हणजे तत्व म्हणजे काय त्याच्याबद्दल थोडंसं गुरुतत्व म्हणजे काय, की एक आपण म्हणतो ना, की एखादी गोष्ट तात्विक, प्रत्येक म्हणजे चाफ्याचं फूल आपण घेतलं किंवा बेलफळ घेतलं, तर बेलफळाचा गुण हा शीतल जरी असला तरी त्याचं तत्व जे आहे, जेव्हा तो ज्या देहाशी एकरूप होतो, म्हणजे माझी जर पित्तकारक प्रकृती असेल आणि मी ते बेल ज्या गुणाचा, शीतल गुणाचा आहे, ते जर घेतलं तर त्याचं त्या फळाचं तत्व बदलतं. आणि तत्व म्हणजे काय, की एखादी गोष्ट, एखाद्या गोष्टीमध्ये झालेला बदल. गुरु जेव्हा शिष्याला, गुरुतत्व म्हणजे काय असतं, शिष्याला जर कळलंच नाही काही तर गुरुला त्याप्रमाणे बदलायला लागतं. म्हणजे गुरुला तत्व बदलायला लागतं तसं, की ह्याला सांगण्यासाठी. तसं तत्व ठरलेलं असतं की मी ह्याच मार्गाने चालणार. आपण दिलेलं असतं की ह्या मार्गाने उपासना करायचं ह्या गुरूंनी सांगितलेलं आहे. पण एखाद्याला कळतच नसेल तर तो वैचारिकता त्याची बदलते. म्हणजे तसं तात्विक अवस्था बदलते. तात्विक शब्दातनं हा तत्व शब्द तयार झाला, की मग ते तत्व बदल. म्हणजे गुरुतत्व म्हणजे काय, की ज्याप्रमाणे आपल्याला त्या मदतीची, त्या साधनेची गरज असते, त्या अनुषंगाने जी व्यक्ती किंवा जे गुरु तुम्हाला शिकवतात किंवा ती साधना तुम्हाला देतात, त्याच्यामध्ये जो बदल केला जातो त्याला तत्व म्हणतात आणि ते गुरुकडनं येतो. परत शब्द परत आपण, तुम्ही जसा गुगलवर टाकला की अंधाराकडनं उजेडा करणारा, गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे उजेडा करणारा, तर ते हे ह्या शब्दांना कोणीतरी कधीतरी ते गुगलवर टाकलेलं असतं आणि ते पुढं खेचले जातात. त्याच्यात गु म्हणजे गुह्य आणि रू म्हणजे रुजवात. गुरु शब्दाचा अर्थ काय, गु म्हणजे गुह्य आणि रू म्हणजे रुजवात. गुह्यतेची रुजवात जो करतो त्याला गुरु म्हणतात. आपल्याला गुरु आपण कधी करतो, आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान नसतं, ती गोष्ट आपल्याला कधी पचली नसते, आपल्या इतक्या अडचणीत असतो की आपल्याला कोणी मार्गदर्शक भेटत नाही. अशा गुह्य गोष्टींमध्ये जो उत्तम गोष्टींची रुजवात करतो तुमच्या देहामध्ये, विचारांमध्ये, आणि तुम्हाला मार्गस्थ करतो, त्याला गुरु म्हणतात. आणि मग त्याच्यासाठी त्याच्यामध्ये स्वतःमध्ये करून घेतलेले बदल, जसं परशुरामांनी परशुरामांनी जेव्हा भीष्माचार्यांशी युद्ध केलं, तेव्हा त्याला सांगितलं की तू माझ्याशी आधी युद्ध कर, तू म्हणजे शिष्य होण्याच्या योग्यतेचा आहेस का नाही मला पाहायचं आहे. त्याच्यात तात्विक बदल केला. महान होतेच, पण एखादा शिष्य तयार करताना तो योग्यतेचा आहे की नाही हे बघताना गुरुने जर त्याचं सगळंच बल वापरलं तर तो शिष्य काही करूच शकणार नाही. मग शिष्याचा जो असलेला स्वभाव आहे, त्याचे गुण आहेत, त्याची प्रतिकार शक्ती आहे, त्याची विचारधारा आहे, या अनुषंगाने तो गुरु त्याच्या समोर प्रेझेंट होतो, सामोरा जातो आणि त्या अनुषंगाने त्याची परीक्षा घेतो. त्याच्यासाठी त्या गुरुला त्याची तत्व बदलायला लागतात. तत्व म्हणजे त्याची रोजची झालेली नित्य विचारधारा ही बदलायला लागते. त्याच्याशिवाय त्याला सांगता येत नाही की तू योग्यतेचा आहेस की नाही. मग जेव्हा भीष्माचार्यांनी, जेव्हा या परशुरामांचं हातामधलं धनुष्य मोडलं, तेव्हा त्याला खात्री पटली की नाही, हा पण असं होत नाही. तिथं असं लगेच भीष्माचार्य म्हणले का की नाही मी गुरूंचं धनुष्य मोडलं मीच मोठा आहे, नाही, ही परीक्षा होती. कुठपर्यंत माझा विद्यार्थी जाऊ शकतो, कुठपर्यंत जाऊ शकतात. तिथं भीष्माचार्यांनी परशुरामांची क्षमा मागितली की गुरुवर्य मला क्षमा करा की माझ्या हातनं तुमचं धनुष्य तुटलं. आणि तेव्हा परशुरामांनी त्यांना आशीर्वाद दिला की हो तू माझा शिष्य होण्याच्या योग्यतेचा आहे. पण तिथं हे प्रमाण जर परशुरामांनी स्वतःतले सर्व शक्ती वापरली असती तर भीष्माचार्य त्यांना हरवू शकले नसते. मग गुरु हा नेहमी वरच्या स्थानीच असतो, वर्चस्व त्याचं कायम असतं, पण थोडस जेव्हा तो खालच्या पातळीला येतो, पातळी इन द सेन्स शिकवण्याच्या, अध्यात्माच्या बाबतीत, तो दाखवतो की मी तुझ्यासारखाच आहे. कारण गुरु आणि शिष्य ह्याच्यामध्ये हे नातं असं आहे, हे एक मैत्रीचं नातं आहे.
मित्राच्या नात्याने जेव्हा तुम्ही समजवता तेव्हा ती आपल्याला त्या शिष्याला समज उत्तम प्रकारे मिळते. आणि हे सगळ्यात महत्वाचं की तत्व म्हणजे काय, की गुरुची विचारसरणी आपल्याला सांभाळून घेते. त्याला म्हणजे गुह्य गोष्टीची रुजवात तात्विक गोष्टीमध्ये कमी जास्तपणा करून जो रुजवतो, जी गोष्ट रुजवते त्याला गुरुतत्व म्हणतात. आणि त्या तत्वाच्या अनुसार आपल्याला माहिती असतं की हे आपल्याशी असं वागलेत, वास्तविक हे यांची ताकद काय आहे हे प्रत्येक शिष्याला माहिती असतं. पण त्याला तेव्हा असं मनात यायला गरज असते, मी ह्यांच्याबद्दल तर एवढं सगळं ऐकलं होतं, पण मी यांना सामोरं जाऊ शकतो. याचा अर्थ काय, तो शिष्य मोठा झाला नाही, गुरुने स्वतःला लहान करून घेतलं. का करून घेतलं, तर ह्याचा उत्कर्ष उत्तम व्हावा. नाहीतर मी काय त्याला हरवणार, मी काय त्याला करणार. भगवद्गीता संघाचं कृष्णाचं काम शेवटी काय झालं, तेच झालं. गुरुतत्वच त्याच्या आडवं आलं, त्याची विचारधारा गुरुतत्वाशी अडकली. की ज्यांनी आपल्याला शिकवलं, ज्यांनी चालायला शिकवलं, त्यांच्या विरुद्धच मी कसं काय करू. मग कृष्णाला सगळ्या गोष्टी चांगल्या आणि वाईट दोन्ही उघड करून दाखवायला लागल्या. हा प्रत्येकाच्या जीवनाचा भाग आहे. त्यामुळं तत्व म्हणजे विचारधारा. आणि एखादं आपण म्हणतो ना की काकडीचं तत्व काय आहे, म्हणजे तत्व म्हणजे गुण नाही. बरेच जण म्हणतात की गुण आणि तत्व एकच नाही. गुण काकडीचा जो समजा कडू असेल, तर जेव्हा तो मी धारण करतो, माझा देह कसा आहे याच्या बरोबर तो माझ्या देहात गेल्यानंतर काम करतो, तेव्हा त्याला ते तत्व म्हणतात. आधी गुण त्याचा तो असतोच. माझ्याशी वागणारी गुरु हे दुसऱ्याशी वाईट वागतील किंवा चांगले वागतील याची खात्री नसते, पण माझ्याशी नीट वागतायत. म्हणजे जसं माझ्या स्वतःच्या बाबतीत घडलं. मला जेव्हा सुरुवातीला सांगितलं की तुला म्हणजे तू अडाणीच येत काय, की तुला मला 14 वेळा समजावं लागणार आहे, आणि आजपर्यंत सांगतायत किंवा तेव्हाही सांगितलं. ही काय केलं त्यांनी, म्हणजे मला कुठपर्यंत ह्याला खाणायचं आहे हे त्यांनी ठरवून घेतलं की ह्याला एका गोष्टीमध्ये कळणार नाही, एका सांगण्यात कळणार नाही. ह्याला म्हणतात गुह्यता. म्हणजे ती गुह्यता त्यांनी बाहेर काढली आणि हळूहळू हळू सर्व गोष्टींची रुजवात केली. एका क्षणात येतं का, नाही. पविवर्तक सरांनी तसं केलं का, की आला दिला आणि झालं, हात ठेवला झालं, नाही. हळूहळू रुजवात आहे का, करू शकतो का आपण, ह्याला दिलं तर उपयोग आहे का, हा त्याचा स्वीकार करू शकतो का, हे 26 दिवस पाहिलं. आणि मग त्यांनी ठरवलं असेल, मला अजूनही माहित नाही, त्यांनी ठरवलं असेल, मी एक जनरल तुम्हाला सांगतो की आता ह्याला आपण देऊ, म्हणून ते मिळालं. नाहीतर त्याचा काही उपयोग नाही. आणि हा याचा उपयोग करेल का, हा दुसरा भाग आहे. कारण ज्ञान ही अशी गोष्ट आहे की तुम्ही तुमच्याकडे जर दाबून ठेवली तर ती तिथंच संपते. जे आजचं दुर्दैव आहे की काही जुन्या लोकांनी आपले इतक्या गोष्टी उत्तम होत्या त्या दाबून ठेवल्या, अहंकारापायी दाबून ठेवल्या, समाजापुढे आणल्या नाहीत. आणि समाजापुढे आणल्या नाहीत त्याच्यामुळं इतर गोष्टी सामोरे आल्या. जसं इंग्रजांनी केलं. इंग्रजांनी कित्येक पिढ्या अगोदर संस्कृत शाळेत शिकवायचं, संस्कृत बंद केलं. मग त्यातनं 2 पिढ्या गेल्यानंतर पुढच्या 3ऱ्या पिढीला माहीतच नव्हतं की 2 पिढ्या अगोदर शाळेत संस्कृत शिकवायचे. मग त्यांनी त्यात इंग्लिश केलं होतं. मग नंतर असं झालं की इंग्लिश मीडियम किंवा मराठी मीडियम. स्वाध्यायात त्याचं कसं होतं, हे जर पूर्वीपासनं जर घराघरामध्ये रोल होत राहिलं असतं, पुढे पुढे येत राहिलं असतं, तर हे आतापर्यंत समाजासाठी खूप छान काम झालं असतं. पण ते झालं नाही. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा